सॉरी मिस्टर राजवाडे, यावेळी मला इथे यावं लागलं कारण तुमच्या विरोधात तक्रार नोंदवली गेली आहे. कुणी केली तक्रार? अंजली मॅडम आणि स्वानंदी सरपोस. पण कसं शक्य आहे? ते आत्ता तर गेल्या घरातनं. हो, पण आताच तक्रार केली साहेब. नाही इन्स्पेक्टर साहेब, काहीतरी कन्फ्युजन होते तुमचं. मला ना एक 5 मिनिटं द्या, मी स्वतः आत्ता त्यांना फोन करतो आणि एकदा चौकशी करतो. ठीक आहे. 1 मिनिट, मी पण आलो. काय रोहनच्या नंदीताई, माझं झालं, आता तुमचं चालू झालं का पोलीस पोलीस खेळणं? पोलिसांमध्ये जाऊन खोट्या नाट्या तक्रारी करता माझ्या विरुद्ध? एक मिनिट, खोट्या नाट्या तक्रारी तर तुम्ही करताय. तुमचं म्हणणं काय नक्की आयुष्यात? कधी पोलीस पाठवता आमच्यावर, तर कधी तुम्ही आमच्या माणसांवर गुंड पाठवता? हे बघा, मी पोलिसात गेलो, कंप्लेंट केली, हे मी ऍक्सेप्टच करतोय, पण मी ऍक्सेप्ट न कराल तर सांगाल कोणाला? ते डिनाय करता येणारच नाहीये तुम्हाला, कारण मुळात तुम्ही तक्रार केली होती. अहो मी तेच सांगतोय, मी ते ऍक्सेप्टच करतोय, मला मान्यच आहे ते. मग ते करावंच लागणार आहे. काहीतरी फार मोठं करताय तुम्ही, असं भासवू नका. तुम्हाला आता फोनवरती भांडायचंय का? भांडत मी नाहीये, तुम्ही भांडताय. नाही, मी भांडतच नाही, मला ही सवयच नाहीये. नाही, तुम्ही कुठे आहो? तुम्ही तर इतके साधे आहात, आवाज चढवूनही कोणाशी बोलत नाही. अहो कचा कचा भांडता तुम्ही. काय 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 म्हणालात? कचा 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 हा शब्द वापरला तुम्ही माझ्यासाठी? मी कचा कचा भांडतो? हो, कचा कचा भांडता, कचा कचा भांडता. काय काय तुम्ही बोलताय? हा नंदिनी मॅडम, किती डिस्कस्टिंग बोलताय तुम्ही. नंदिनी नाही, स्वानंदी नाव आहे माझं. तेच ते, नंदिनी काय स्वानंदी काय एकच आहे. तेच ते काय? तुम्हाला म्हणू का मी समरच्या ऐवजी पावसाळा? नाही, नका म्हणू, त्याच्यापेक्षा तुम्ही मला मान्सून म्हणा. हिवाळा किंवा पावसाळा, समर किंवा मान्सून. नाही, तुम्हाला मी पावसाळा म्हणणारच नाही. का? कारण पावसाळा आहे ना, मला आवडतो. पावसाळा आला की कसं छान, शांत, प्रसन्न वाटतं. माझी आजी सुद्धा म्हणते, मी आलो की तिला प्रसन्न वाटतं. नाही लाज आहे ना त्यांचा, करणार काय बिचाऱ्या. बिचाऱ्या वगैरे काही नाहीये, माझी आजी महा. असं बोलता का तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना, स्पेशली तुमच्या इतक्या लाडाच्या आजीला? हा बरोबर, म्हणूनच स्वतःच्या घरातल्यांना किंमत देता येत नाही ना, म्हणून बाहेरच्यांचे असे वागता तुम्ही. हे बघा, माझी आजी माझ्यासाठी मैत्रिणीसारखी आहे, कळलं? अर्थात आता घरात तर आजीशीच मैत्री करावी लागणार, कारण बाहेर तुमच्याशी मैत्री कोण करणार? काय म्हणायचं तुम्हाला? स्वभाव बघा स्वतःचा, म्हणजे कळेल. माझ्या स्वभावाबद्दल तुम्हाला काय माहिती हो? काय ओळखता तुम्ही मला? खूपच ओळखलं मी तुम्हाला आता. ओ, तुम्ही मला काही ओळखत बिळखत नाही, तुम्हाला मी काही माहिती नाही, तुम्हाला अजिबात मी माहिती नाही कोण आहे, कसं आहे ते, कळलं ना? आणि मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही पोलिसात कंप्लेंट का केली? अरे, एक तर तुम्ही शिंका किंवा बोला हो. तुमच्याशी बोलताना ना मला नुसतं बोलता येऊ शकणारच नाहीये बहुतेक ह्याच्या पुढे. सतत शिंका आणि बोलणं, शिंका आणि बोलणंच होणार आहे माझ्यामुळे. बरं ते सोडून द्या, मला आधी सांगा, तुम्ही पोलिसात कंप्लेंट का केली? का म्हणजे? आधी एवढा मोठा समजूतदारपणा दाखवलात ना, म्हणालात भावंडांना नुकसान होईल असं मी काही करणार नाही, आणि लगेच विसरलात. तुम्हाला काय शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे का? तुम्हालाच झाला असेल शॉर्ट टर्म मेमरी लॉस, म्हणूनच तुमची माणसं पाठवलीत ना इथे आमच्या माणसांवर. अहो, कुठली माझी माणसं, कुठली तुमची माणसं? माझी माणसं, तुमची माणसं, सगळी माणसं इथेच होती ना एकत्र. मग आता ही तुमची वेगळी माणसं कुठनं आली? काय कांगावा करताय तुम्ही? हा? हॅलो 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 हॅलो. फोन कट केला तिने? काय झालं? फोन कट झाला बहुतेक, किंवा कट केला असेल. चोर तो चोर, वरशीर चोर. मी कांगावा करते असं म्हणाला तो मला? मी करते कांगावा? नाही. कट केला कारण खोटेपणा पकडला गेला, म्हणून फोन कट केला. कसा कसा भांडतो म्हणाली मला, कसा. तू का हसतोस? कसा भांडतोय मी? हा शब्द वापरला तिने माझ्या विरुद्ध. ती काय वर्गमैत्रीण आहे माझी कॉलेजमध्ये? वाटतं ते शब्द वापरायला? माणसं सोडली म्हणजे कुठली माणसं सोडली? त्यांची सगळी माणसं इथे होती, आपली सगळी माणसं इथे होती. त्यांच्या वेगळ्या कुठल्या तरी माणसांवरती सोडाला आपली वेगळी कुठली तरी माणसं कुठनं आली? कुठली माणसं आहे ती? नाही, ती बरोबरच बोलतीये. तू भांडतोयस कचा कचा. तू आता त्यांची भाषा बोलतोयस का? माझं सोड, पण तू हल्ली त्यांची भाषा बोलायला लागलास कधी कधी. ते बघ, तू भांडतोयस कचा कचा. आनंद, तू नक्की कोणाच्या बाजूचा आहेस रे? मी सत्याच्या बाजूने. आणि सत्य माझ्या बाजूने आहे, त्याचं काय? केवळ अधीरामुळे मी नमतं घेतोय. अधीरामुळे, कारण सत्य माझ्या बाजूचं आहे. हे असं वाटेल ते कांगावा करून खोटं सत्यात बदलत नाही. माणसं पाठवले म्हणे मी,
आणि असे आपला विचार सांगता आला नाही, आपण खोटे पडायला लागलो की फोन कट करायचा, ही खूप जुनी ट्रिक झाली रे. मी सोडणार नाही. पण कचा कचा भांडतो म्हणाली मला. आता मी गप्प बसत नाही. इथे काय म्हणाल्या, मॅच्युरिटीने वागू, आणि बाहेर गेल्यानंतर मॅच्युरिटी विसरून गेल्या. पण आता मला त्यांना आठवण करून द्यायला लागणार, आठवण करून देणार मी. काय 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 करणार? तिला आता चांगली समज दिल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही. काय करतोयस आता? फोन करतोय तिला, थांब जरा. मी अशी सोडतच नाही ह्याला. पुन्हा फोन करते. हे बघ, हे बघ, परत करणार. मी काय सोडत नसतो आता. बिझी लागतोय. ब्लॉक केलं की काय अर्ध्या मिनिटात मला. हे बघ, पाहिलंस पाहिलंस, मुद्दा म्हणून स्वतःचा फोन बिझी ठेवून बसली आता ही बाई. पण असा सोडणार नाही मी. मी फोन करतच राहणार. परत लावते. कोणाशी बोलत असेल एवढी ही? हा? आत्ता या क्षणी मुद्दा म्हणून. खरंच ब्लॉक केलं की काय? हां बोल. बरं ठीक आहे, काम कर, तुम्हाला लिंक पाठव. हां मी जॉईन करतो मीटिंग. येस. हां बरं आहे. ओ हरिश्चंद्र, आधी माझं ऐका. तुला काय गरज होती पहिल्या भेटीमध्ये एवढं सगळं खरं खरं सांगायची रे? आई काय खोटं बोललोय मी? जे बोललोय ते बरोबरच बोललोय ना. हा, पण कशाला बोलायचं? कारण त्याशिवाय लग्न करणं चुकीचं आहे. घ्या आता हा मला शिकवणार काय चुकीचं आणि काय बरोबर आहे. हो, कारण मी जे बोललोय ते बरोबर आहे. हा, मी पावसाळा बोलतो, समर बोलतोय. नाही 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 नाही, पावसाळा नाही. तुमच्यासाठी तो उन्हाळाच बरोबर आहे. वृक्ष रखरखीत. मी कधीपासून तुम्हाला फोन करतोय, तुमचा फोन बिझी लागतोय. हो, कारण मी तुम्हाला फोन करत होते ना. आणि मी तुम्हाला फोन करत होतो. कशासाठी? मध्ये फोन कट झाला तर थांबावं ना माणसाने. धीर धरावा थोडा. समोरचा माणूस फोन करणार. हा नियम तुम्हाला पण लागू होतो? नाही, हा माझा नियम आहे. मी समोरच्यांना फोन करते. या नियमाचा काय तुम्ही पेटंट घेतलाय? मग काय तुम्ही घेतलाय? मी कुठे म्हणतो असं? थांबा ना, पण सतत कशाला फोन करताय? कारण माझ्या दारात तुम्ही पोलीस पाठवलेत. पोलीस पाठवले कारण आमच्या दारात तुम्ही गुंड पाठवलेत. खोटं 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 बोलू नका तुम्ही. ओ, मला सवय नाही खोटं बोलण्याची. तुमच्या माणसांनी इथे येऊन तोडफोड केली आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर स्वतः या आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा. कोण 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 आहेत ही माझी लोक? हा, तर तुमचे लोक आहेत ना, तुम्हाला माहिती, मला काय माहिती. असे माझे लोक मला माहिती आहेत, तुमचेही लोक मला माहिती आहेत. माझे लोक तुम्हाला माहिती आहेत आणि तुमचेही लोक तुम्हाला माहिती आहेत. आता ही कुठली माणसं तुम्ही काढलीत नवीन? पण मग ही माणसं इथे कोणी पाठवली? काय बोलताय तुम्ही? एकीकडे म्हणायचे मॅच्युरिटी दाखवूया. हे बघा, तोंड मी सुद्धा वेंगडू शकतो. हा, तुम्हाला काय दिसलं का फोनवर? आणि मुळात ना, तुम्हाला तर तोंड वेडवाकडे करायची गरजच नाहीये. आता आता तुम्ही लिमिट क्रॉस करताय. गुंड पाठवून तुम्ही लिमिट क्रॉस केलेत सगळे. हे बघा, मी अधिराची शपथ घेऊन सांगतो, मी असलं काहीही केलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या माणसांना विचारा बरं. नाही, मी विचारीनच, मी चौकशी करीनच. पण तुम्ही म्हणताय तसं जर काही घडलं नसेल तर तुम्हाला माझी बिनशर्त माफी मागावी लागेल. आणि असेल तर तुम्हाला बिनशर्त माफी मागावी लागेल. हा ठीक आहे. काय झालं? काय म्हणाले? समर राजवाडेंनी नाही केलंय काही आता. माझा अजिबात या माणसावरती विश्वास नाहीये. नाही अंजली, अगं त्याने त्यांच्या छोट्या बहिणीची शपथ घेतली. लहान बहिणीची खोटी शपथ का घेतील ते? काहीतरी चुकतंय ग. मला ना आतून वाटतंय की तू म्हणजे आपण पोलीस कंप्लेंट मागे घ्यावी का आता? पण त्यांनी सुद्धा आपल्या विरुद्ध तक्रार केलीच होती. हो, पण आपण पण आता ते जसं वागले तसे वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? हे बघ, हे ज्याने कोणी केलंय ना त्याला तर आपण शोधून काढूच. आणि त्या माणसावर कठोर कारवाई कशी करायची ना तेही आपण बघूच. मला माहित नाही ग अंजली, पण ह्यावेळी मला समावं असं वाटतंय हे समर राजवाडेंनी नाही केलंय. खरंच. ऐक ना, माझ्यावर विश्वास ठेव ना. आपल्याला असं रागवून नाही चालणार, कारण आपल्याला मार्ग काढायचा आहे, मार्ग अडवायचा नाहीये. काय झालं? आनंद, हा काय प्रकार आहे? ती असं म्हणतेय की आपण गुंड पाठवले तिच्या कुठल्या तरी माणसांवरती आणि आपल्या गुंडांनी तिच्या माणसांना मारहाण केली. गुंड? काय संबंध आहे? तेच मला कळत नाहीये की ही कुठली माणसं आहेत आपली गुंड ज्यांना म्हणते ही.
आणि ही कुठली माणसं आहेत तिची ज्यांना ह्या गुंडांनी मारहाण केली? आणि काय तिला किंवा तिच्या जवळच्या माणसांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला असेल तर ते वाईटच आहे. आणि या सगळ्यात जास्त वाईट हे आहे की या सगळ्यात तुझं नाव येतं. सर मी काय म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब माफ करा, पण हा सगळा प्रसंग आत्ता मला कळलाय, त्यामुळे मला देखील जराशी चौकशी करायला थोडा वेळ लागेल. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो सर, मी अंजली बोलतेय. आम्ही जरा विचार केला आणि असं ठरवतोय आम्ही की आम्ही तक्रार मागे घेतोय. ओके मॅडम, ठीक आहे. येस, थँक्यू सर. अँड आय प्रॉमिस आपण ह्याच्यात काहीतरी मार्ग काढू. काळजी घे. हो, स्वतःची आणि सगळ्यांची. तू पण काळजी घे. बाय. अंजली मॅडम आणि स्वानंदी मॅडमचा कॉल होता. त्यांनी सांगितलं की आम्ही तक्रार मागे घेतो. आम्ही येतो. सॉरी सर. नाही नाही, तुम्ही तुमचं काम करताय. खरं तर आय एम सॉरी की आमच्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. नो प्रॉब्लेम सर. आम्ही येतो. थँक्यू. गैरसमज झाला होता का नाही झाला? नक्की काय झालंय? त्याची चौकशी करायला पाहिजे. तू म्हणतोस त्याप्रमाणे या सगळ्या प्रकरणामध्ये माझं नाव येत आहे, पण मग हे कोणी केलं आणि का केलं तर सत्य आपल्या समोर आलंच पाहिजे. मुळात तू विषय काढायलाच नको होतास रोहन. आजी बोलणी करत होती ना लग्नाची, ती सुरू केलीच होती, पण याने ना नको ते बोलून सगळ्यावर गोळा फिरवला. पण आई आज ना उद्या त्यांना आपली परिस्थिती कळणारच होती ना. हो ना, मग आज ना उद्या कळली असती ना. तुला आधीच सांगायची काय गरज होती? अरे असं कोणी जाहिरात करून सांगतं का, आम्ही गरीब आहोत आमचं घर बघायला या, आम्ही गरीब आहोत आमचं घर बघायला या? हे कसा बोलला तो? सांग, तुला पटतंय याचं बोलणं? पटतंय? नको त्या वेळेला नको ते बोलायचं. लग्नाची बोलणी करायला गेलेला माणूस असताना हे असं कोणी बोलतो का? मंदाकिनी अगं काय आहे, तिला शांतपणे पाणी तरी पिऊ दे. हे आई, मला असं वाटतंय रोहन आत्ता काही चुकीचं नाही वागलाय. त्यांना आपली परिस्थिती जी काय आहे ना ती कळायलाच हवी. अगदी खरंय, रोहनचं म्हणणं मला पटतंय. त्यानं सुरुवातीलाच अतिशय प्रामाणिकपणे सगळं खरं सांगून टाकलं, हे चांगलंच केलं. हो ना. मग माझ्या बहिणीचं लग्न जमत नाहीये, तिचं लग्न जमल्यानंतरच मी लग्न करणार, हे सांगायची काय गरज होती? हो, हे बरोबर आहे आईचं. काय गरज होती रे तुला हे सांगण्याची? अरे केवळ परिस्थितीमुळे इतकं चांगलं स्थळ सोडायला निघालाय हा मुलगा. बघा मूर्ख कुठला. उलट अधिरा या घरामध्ये लग्न करून आली असती ना तर आपली परिस्थिती बदलणार आहे. हिच्यासाठी आई तू प्लीज शांतपणे ऐकणार आहेस का माझं? प्लीज. हे बघा, मी जे काय केलं ना त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. त्यावेळी मला जे सुचलं ते मी केलं, मी बोललो. आणि फ्रँकली स्पीकिंग मला नाही वाटत आता आमचं लग्न वगैरे काही होणार आहे. कारण आजपर्यंत अधिराकडून फक्त ऐकलं होतं की ती किती श्रीमंत आहे, पण आज प्रत्यक्षात पाहिलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना तिचा पिंट्यात आता किती मोठा माणूस आहे. तिचं ते घर काय पॅलेस, तिची ती लाईफस्टाईल, हे नाही झेपणार आहे मला. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. रोहन, समजाव याला. बावळ कुठली. बघते. समर, थोडं म्हणजे अधिराशी बोललास का तू? नाही, पण बोलीन मी. प्लीज लवकर बोल. काय मला खूप टेन्शन आलंय रे. म्हणजे ते रोहनची फॅमिली आणि ठीक माणसं आहेत, पण शेवटी फ्लॅटमध्ये राहणारी गरीब माणसं. गरीब नाही काकू, मध्यमवर्गीय माणसं. काही म्हण, पण समोर मुद्दा असा आहे की आपल्या अधिराला हे सगळं झेपणार आहे का? म्हणजे प्रॅक्टिकली ती ॲडजस्ट करणार आहे का? अरे मला काळजी वाटते ना म्हणून बोलते रे. काकू, गरीब श्रीमंत ही गोष्ट सोडून दिलीस ना तर तो मुलगा मला चांगला वाटला, प्रामाणिक वाटला. अरे हो, मी नाही कुठे म्हणते, मी अधिराचा विचार करते. आपली अधिरा जरा सुट्टी पडली की फॉरेन ट्रिपला जाते. कुठे बाहेर गेलो तर 5 स्टार शिवाय जेवत नाही. ब्रँडेड कपड्याशिवाय काही वापरलं नाही तिने आजपर्यंत. ती ऍडजस्ट होणार आहे का त्या घरात? कसं आहे ना समर, सुरुवातीला प्रेमात सगळं छान वाटत असतं रे,
पण पुढे ना डोळे उघडतात, नाही जमत हे सगळं. तो मुलगा म्हणजे रोहन पण हेच म्हणाला ना, पण अधीरा हट्ट करते. ऐकतच नाही ही मुलगी. काय करायचं म्हणजे मला मला एक सुचलंय. बस ना, बस बस बस. हो म्हणजे अधीरा तर ऐकत नाही आपलं. आपण जर रोहनला घर जावई करून घेतलं तर काय? काय हरकत आहे? अरे म्हणजे आपण अधीराच्या भल्यासाठीच करतोय ना हे सगळं. अगं पण हे रोहनला मान्य होईल का? तू एकदा बोलून तर बघ ना त्याच्याशी. आपली अधीरा राजकन्येसारखी जगते रे. त्यांना दोघांना जर एकत्र आणायचं असेल, आपल्या अधीराला जर चांगलं भविष्य द्यायचं असेल, तर मला तरी हाच पर्याय दिसतोय. समर प्लीज लवकरात लवकर तू रोहनच्या फॅमिलीशी बोलून घे ना. हे बघ शेवटी तू मोठा भाऊ आहेस, तुला पुढाकार घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टीत. मला काय वाटतं की ते बघ ते बोलून गेलेत ना, मग आपण एकदा त्यांच्या घरी जाऊन भेटायला काय हरकत आहे? म्हणजे त्यांचं घरही बघता येईल. मी बघतो. प्लीज समर शक्यतो लवकर कर. एकदा का अधीराचं आणि अंशुमनचं लग्न झालं ना की मी डोळे मिटायला मोकळी. काय बोलतेस काकू? तुला नाही कळणार. इतकी वर्ष नवऱ्याशिवाय आयुष्य काढणं म्हणजे काय असतं ते. या मुलांच्या काळजीने ना मी थकले रे. आता फक्त एकच इच्छा आहे माझी, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. ह्यातून एकदा मोकळी झाली ना की मी तीर्थयात्रेला जायला मोकळी. बाकी सगळं त्या परमेश्वराच्या हातात. काकू मी तुला प्रॉमिस करतो, मी अधीराचं भविष्य सुरक्षित करेन नक्की. तू करशील ते माहिती आहे मला, पण फक्त उशीर नको व्हायला. लवकरात लवकर त्यांच्या घरी भेटायचं ठरवून घे. आणि प्लीज जरा अधीराशी पण बोल. मी बोलतो. आलीच. ताई तू मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, त्यांनी काहीच होणार नाहीये. मला एक गोष्ट कळत नाही, तू इतका का अडून बसलायस या मुद्द्यावर? ताई मी कोणत्याच मुद्द्यावर अडून बसलो नाहीये. माझं क्लिअर आहे. तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ना, मग तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तू आता तुझ्या लग्नाचा आणि भविष्याचा विचार करावा असं मला नाही. हे बघ माझा डिसिजन पक्का आहे. अरे हॅलो. झालं तुझं समाधान? आर यू हॅपी नाव? नाही म्हणजे आजचा दिवस रुईन करून खूप खुश असशील ना तू? अधीरा लिसन टू मी. शट अप रोहन, शट अप. केवढा मोठा ब्लंडर केलास, तुला कळतंय का? आपण आज आपल्या लग्नाबद्दल बोलायला भेटलो होतो, हो की नाही? आणि तू काय केलंस? माझ्या फॅमिली समोर मला काही जमणारच नाही असं बोललास. काय रोहन काय? तुला माझ्याशी लग्नच नाही करायचंय का? नाही करायचं का? तर तसं स्पष्ट सांग मला, क्लिअरली सांग तसं. म्हणून ही सगळी कारण शोधतोस ना? मला खरं सांग. आधीरा हे बघ ऑफकोर्स तसं नाहीये, पण यू हॅव टू ऍडमिट की माझे कन्सर्न सुद्धा बरोबर आहे. आधीरा आपण प्रेम करताना ना या प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार केलाच नव्हता, आणि तो आता नाही केला तर कधी करणार? आय डोंट नो रोहन, अँड आय डोंट केअर. तू ऑलरेडी इनफ माती खाल्लीस, ओके? आता मी जे सांगेन ना तेच तू करायचं, कळलं? तू ना आता पिंट्या दादाला परत भेटायचंस. त्याला सांगायचंस की मी आज खूप टेन्शन मध्ये होतो, मी खूप नर्वस होतो म्हणून हे सगळं बोललो, आणि आता मी टेन्शन फ्री आहे, आता मी रेडी आहे. कळलं का तुला? आणि ऐक ना, लवकरात लवकर आपल्या लग्नाची डेट ठरवायची, ओके? मी सांगते तसंच करायचं, कळलं तुला? नाही आधीरा, मी असं काही करणार नाहीये. इनफॅक्ट तुझ्या घरच्यांना आधी माझ्या घरी येऊ दे, माझं घर बघू दे, विचार करू दे, त्यानंतर आपण आपल्या लग्नाचा डिसिजन घेऊ. हे ठरलंय माझं. बाय. रोहन रोहन जाने क्या बात है, जाने क्या बात है. दोन गोष्टी आहेत. एकतर हा तुमचा मुलगा प्रचंड हट्टी आहे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अधीरा समर राजवाडेंची बहीण आहे.
मग काय झालं? अहो मग काय म्हणजे बाबा, काळजी वाटते मला. तुम्हाला माहिती आहे ना, त्या आश्रमाचं प्रकरण किती चिघळलंय. मी आणि समर राजवाडे इतकं भांडतोय आता, आणि मला रोहनच्या लग्नाची काळजीच वाटायला लागली आहे. अजिबात काळजी करू नकोस. नंदू, जे व्हायचंय ना ते होणारच आहे. आपण काळजी करून काहीही उपयोग होत नसतो. आणि एक लक्षात ठेव, अगं त्यांची मुलगी आपल्या घरामध्ये येणार आहे, आपल्या घरातली मुलगी त्यांच्या घरी जाणार नाहीये. आणि तुला खरं सांगू का, अधीरा थोडीशी तापट आहे, पण मला ना ती मुलगी खूप आवडली. हो, मला पण. म्हणून तर ना बाबा. नंदू, काळजी करायची नाही, अति विचार करू नकोस. सगळं मार्गी लागणार आहे. आपण प्रयत्न करत राहायचंय ग. यशापयश हे त्याचं काम आहे. तो सुख करता, तो दुःख हरता, तोच करता आणि करविता, मोरया मोरया. बघतोयस ना बाप्पा, त्या समर राजवाड्यांना थोडीशी सद्बुद्धी दे.